विडा घ्या हो सद्गुरू राया असं म्हणत आपण नैवेद्यानंतर आपल्या सद्गुरूंना देवदेवतांनाही विडा घेण्याची विनंती करत असतो। तर हा जो विडा आहे तो नक्की कसा बनवायचा, आयुर्वेदामध्ये हा विडा बनवण्याची काय पद्धत सांगितलेली आहे, तो कुठल्या आजारांमध्ये आपण खायला हवा, कोणी नाही खायला हवा, हे सगळं आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे हा भागही शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार, मी वैद्य तेजश्री, आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत। आपल्या मागच्या भागामध्ये नागवेलीच्या पानाचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि कुठल्या आजारांमध्ये ते फायदेशीर ठरू शकतात हे आपण समजून घेतलेलं आहे। आता आजच्या भागामध्ये ही नागवेलीची पानं आपण आहारामध्ये कशा पद्धतीने समाविष्ट करून घेऊ शकतो हे समजून घेणार आहोत। तर या करताचा सोपा उपाय आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा उपाय म्हणजे विडा किंवा तांबूल, जे आपल्याकडे आपण कायमच तांबूल सेवन करत आलेलो आहोत। तर त्याचं शास्त्रीय महत्व काय आहे, शास्त्रीय पद्धत काय आहे हे आता आपण समजून घेऊया। या तांबूलाचा आयुर्वेदामध्ये काही उल्लेख आहे का? तर हो, आयुर्वेदाने सांगितलेली जी दिनचर्या आहे, म्हणजे आपलं आयडियल डेली रुटीन कसं असावं, त्यामध्ये आपण काय काय करावं याचं सविस्तर वर्णन आयुर्वेदाने केलेलं आहे। त्यामध्ये या तांबूल सेवनाचा अंतर्भाव आयुर्वेदाने केलेला आहे। म्हणजे आपण डेली म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये, दिनचर्येमध्ये या तांबूलाचा अंतर्भाव करायला हवा। तो कधी? तर सकाळचा जो कफाचा काळ असतो त्यामध्ये आपण तांबूल सेवन करायला हवं। त्याच पद्धतीनं जेवणानंतरचा जो काळ असतो, म्हणजे जेवणानंतर आपल्या शरीरामध्ये कफ वाढतो, तर तो कमी करण्यासाठी देखील या तांबूलाचं सेवन आपण जेवणानंतर करायला हवं। तर त्यामुळे काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये हे तांबूल सेवनामुळे जो आपले जो पाचकाग्नी आहे, म्हणजे आपली पचनशक्ती आहे, तिला उत्तेजना देण्याचं काम हा तांबूल जो आहे, हा विडा जो आहे तो करत असतो। त्याच पद्धतीनं जेवणानंतर किंवा तोंडामध्ये कफ वाढतो किंवा अरुची निर्माण होते किंवा ज्यावेळेस मुख दुर्गंधी आहे, म्हणजे बऱ्याचदा अनेक आजारांमध्ये देखील तोंडाला चव नसणे, तोंडाला एक प्रकारचा घाण वास येणे किंवा तोंडात एक विशिष्ट प्रकारची चव असणे अशी लक्षणं असतात। ही लक्षणं देखील ही विडा खाल्ल्यामुळे कमी होताना दिसतात। त्यामुळे पंचपक्वान्नांसारखी किंवा अतिशय हेवी जर आपण जेवलेलं असू तर त्यानंतर हमखास आपण तांबूल सेवन करायला हवं। तसंच हा जो विडा आहे त्याचा कामोत्तेजना वाढवण्यासाठी देखील वापर केला जातो। म्हणूनच आपण अनेक आपल्या मूवीज मध्ये देखील जे शृंगारिक प्रसंग असतात कथा कादंबऱ्यामध्ये, त्याच्यामध्ये विडा देण्याचा प्रसंग असतो, तर तो यासाठी वर्णन केलेला असतो, कारण विडा खाल्ल्यामुळे त्यातले जे वेगवेगळे हे घटक पदार्थ आहेत त्यांच्यामुळे कामोत्तेजना वाढते, कामवर्धक असं त्या विड्याला सांगितलेलं आहे। आता हा विडा कोणी खायचा नाहीये, तर मागच्या भागातही आपण पाहिलं होतं, ज्यांना रक्तपित्तासारखे आजार आहे, म्हणजे कुठूनही रक्तस्राव होत आहे, किंवा ज्यांना उष्णतेचे आजार आहे, ज्यांची प्रकृती पित्ताची आहे, ज्यांच्या शरीरात ऑलरेडी खूप जास्त प्रमाणात उष्णता आहे, पित्ताचे आजार झालेले आहेत, अशा लोकांनी तांबूल किंवा विडा याचं सेवन करायचं नाहीये। तर हा जो विडा आहे तो आयुर्वेदिक दृष्ट्या कसा बनवायचा, किंवा आता विडा खायचा आहे आपल्याला हे आपल्याला समजलं, पण तो नक्की खायचा कसा, त्यामध्ये काय काय घटक टाकायचे आणि त्याचं काय प्रमाण असायला हवं। आणि जर तुम्ही विचार केला तर पूर्वीच्या काळी आपल्या आज्या असतील किंवा आपले आजोबा असतील, त्यांच्याकडे विड्याची एक प्रॉपर पेटी असायची पानाची, त्याच्यामध्ये त्यांचं ते विड्याचं सगळं साहित्य छान ठेवलेलं असायचं, किंवा बायकांच्या तर वळचणीला देखील पानं ठेवलेली असायची आणि जेवणानंतर त्या खायच्या, किंवा कोणी पाहुणे आले तरी त्यांना सहजरित्या पान ऑफर केलं जायचं। पण आता आपल्याकडे पानाची पेटी असत नाही, म्हणजे पानाची पेटी नसते घरामध्ये, किंवा हे पान जे आहे ते प्रत्येक वेळी जर बनवायचं म्हटलं किंवा आजच्या आपल्या बिझी लाईफ मध्ये जरी जेवणानंतर पान खायचं म्हटलं तर ऑप्शन राहतो की बाहेरच्या पानाचा आपण ऑप्शन निवडतो, बाहेर जे मसाला पान मिळतं ते खातो, पण त्याचा तितकासा फायदा आपल्याला आरोग्यदृष्ट्या मिळेल का याबद्दल मी साशंक आहे। कारण आजकाल त्याच्यामध्ये बरेच फ्लेवर्स मिळत आहेत, वेगवेगळ्या टेस्टची पानं मिळत आहेत, तर तो शास्त्रीय दृष्ट्या बनवलेला तांबूल किंवा विडा नाहीये। तर शास्त्रीय दृष्ट्या कशा पद्धतीनं विडा बनवायला हवा, आणि आज आपण जी पद्धत पाहणार आहोत तांबूल बनवण्याची, तर तो जो तांबूल आहे तो तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता आणि त्याच्यामुळे रोजच्या रोज विडा बनवून घेण्याची गरज नाहीये। तुम्ही ऑफिसला जाताना देखील तो सोबत कॅरी करू शकता आणि जेवणानंतर तो तुम्ही खाऊ शकता। त्यामुळे हा तांबूल कसा बनवायचा, ज्याला आयुर्वेदामध्ये त्रयोदश गुणी विडा असं म्हटलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये 13 प्रकारचे औषधी घटक इन्क्लूड करावेत असं सांगितलेलं आहे। हे घटक कोणते, त्याचं प्रमाण काय, त्याचा फायदा काय, हे सगळं आणि याची रेसिपी आता आपण थोडक्यात जाणून घेऊया।
घरातलं बेसिक साहित्य जे असतं म्हणजे पान, चुना, सुपारी, कात, त्यानंतर बडीशोप, खोबरं, लवंग हे वापरून जो बेसिक विडा बनवला जातो तोही तुम्ही बनवू शकता. तोही तुम्हाला चांगले औषधी गुणधर्म देऊ शकतो. आणि आत्ता आपण जो त्रयोदश गुणी विडा म्हणजे 13 पदार्थ वापरून जो बनवत आहोत त्याचा आपण तांबूल पद्धतीने विडा बनवतोय. म्हणजे हे सगळे पदार्थ एकत्र खलून त्याची एक प्रकारे चटणी बनवली जाते आणि तो खाण्यासाठी वापरला जातो. तर या सगळ्या घटक पदार्थांचं इथे मी प्रमाण देत आहे. याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता, पण शक्यतो चुना, कात, सुपारी यांचं प्रमाण जास्त वाढवू नये. आता इथे जी सुपारी घेतलेली आहे त्यामध्ये मी भाजकी कातरलेली सुपारी घेतलेली आहे आणि गोड सुपारी जी मिळते बाजारात ती वापरणार आहे थोडी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही प्रकार वापरू शकता. आपल्याला अगदी कमी प्रमाणात सुपारी घ्यायची आहे. त्याच पद्धतीनं इतरही अनेक घटक आहेत जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये अजून ऍड करू शकता. त्यामध्ये केशर असतं, कंकोळ आहे, त्यानंतर जावित्री म्हणजे जायपत्री आहे किंवा बऱ्याच ठिकाणी ओवा देखील घातला जातो. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यातले काही पदार्थ स्किप करू शकता, काही पदार्थ ऍड करू शकता. तसंच आपल्याला यामध्ये जो कापूर वापरायचा आहे तो भीमसेनी कापूरच वापरायचा आहे. आपण जो नॉर्मली पूजेसाठी ज्या वड्या आणतो त्या आपल्याला वापरायच्या नाहीयेत. भीमसेनी कापूर हा औषधी असतो, खाण्यासाठी योग्य असतो. त्यामुळे फक्त भीमसेनी कापूर आणि तोही अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपण वापरणार आहोत. आता ही नागवेलीची पानं स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून आपल्याला घ्यायची. त्यात पाण्याचा अंश राहता कामा नये. आणि याचं जे आता हे देठ आहे आणि याचा जो अग्र असतो, याचं टोक असतं ते आपल्याला काढून घ्यायचंय, कारण ते जास्त तीक्ष्ण असतात. तेवढं तीक्ष्णत्व आपल्याला अपेक्षित नाही. त्यामुळे ते अशा पद्धतीनं काढून वेगळे करायचे. आणि ही जी पानं आहेत आता ती आपल्याला छान कातरून म्हणजे किंवा ती तोडून घ्यायचे, त्याचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ते आपल्याला खलायला सोपं जाईल. आता इथे मी हा खल घेतलाय. पारंपरिकरित्या अशा पद्धतीनं कुटून खलबत्त्यामध्ये हा तांबूल बनवला जातो. तुम्ही ही प्रोसिजर मिक्सरमध्ये देखील करू शकता. आपलं जे सगळं साहित्य होतं ते एक एक करून, जसं की सुपारी वगैरे पदार्थ आहेत जे जास्त कुटावे लागतात ते आधी घातलेत, बाकीचे पदार्थ नंतर मध्ये मध्ये अशा पद्धतीनं क्रमवार टाकून हे छान मी कुटून घेते आहे. आणि त्याच पद्धतीनं यातलं काही जे साहित्य आहे ते मी थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे, जे वरून आपण टाकणार आहोत, कारण ते छान दिसतं तशा पद्धतीनं. मगाशी हा पदार्थ सांगायचं राहिलं, खडीसाखर सुद्धा आपल्याला ऍड करायची आहे. जे कफाचे वेगवेगळे आजार असतात त्यामध्ये खडीसाखर ही अत्यंत औषधी असते. त्यामुळे आपण खडीसाखर देखील यामध्ये वापरणार आहोत. तर अशा पद्धतीनं सगळं साहित्य मी खलून छान एकत्र याची चटणी करून घेतलेली आहे. आता हे यामध्ये जे इतर साहित्य आपलं राहिलंय, आपण जे थोडं थोडं ठेवलं होतं ते पुन्हा ऍड करणार आहोत. जसं थोडीशी धणा डाळ आहे, थोडी बडीशोप आहे, तीळ आहे, खोबरं आहे. तर हे वरून दिसण्यासाठी खूप छान दिसतं, मध्ये मध्ये दाताखाली आल्यावरही छान लागतं. त्यामुळे पुन्हा एकदा हे थोडं थोडंसं ऍड करून हे छान मिक्स करून घेणार आहोत आपण एकत्र. आणि त्यानंतर हे परातीमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पसरवून ठेवायचं आहे. आता अशा पद्धतीनं पसरवून ठेवल्यानंतर हा तांबूल जो आहे तो आपल्याला फॅन खाली वाळवायचा आहे. फॅन खाली 1 तास सावलीत मी तो वाळवलेला आहे आणि त्यानंतर त्याला अर्धा तास ऊन दाखवलेला आहे. खालीवर तो करायचा आहे आणि त्यानंतर तो वाळवायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण तो वाळवला तर तो 1 महिना सहज टिकतो. जर तुम्ही तसाच खाणार असाल ओला तरीही तो तुम्ही खाऊ शकता. 2 ते 3 दिवस तो तांबूल टिकतो. फ्रीजमध्ये ठेवला तर 8 दिवसही टिकतो. आणि जर जास्त टिकवायचा असेल तर अशा पद्धतीनं वाळवून जर तो तुम्ही हवाबंद डब्यात ठेवला तर तो महिनाभर तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची याला गरज नाहीये, असाच बाहेरही तो महिनाभर टिकून राहतो. तर अशा पद्धतीनं हा आरोग्यदायी तांबूल जरूर करून पहा आणि या वसंत ऋतूमध्ये या तांबूल सेवनाचा अंतर्भाव तुमच्या दिनचर्येमध्ये जरूर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन आयुर्वेदिक विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.